नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक 13 जुलै 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या सर्व्हिसेसमध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच पिन कमेंट आहे त्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. ह्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून हे ॲप तुम्ही डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन करतोय. निफ्टी 50चं सोमवारसाठीचं विश्लेषण करण्यापूर्वी मला तुम्हाला विचारायचं आहे, की ह्यापूर्वी आपल्याच चॅनलवर प्रसिद्ध झालेला तीनही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्ही बघितलाय का? जर बघितला नसेल तर तो एकदा बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा. म्हणजे सोमवार सकट पुढील संपूर्ण आठवड्यात मार्केटमध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं संपूर्ण विश्लेषण तुमच्या लक्षात येऊ शकेल. आता आपण आजच्या मूळ विषयाकडे येऊया आणि निफ्टी 50चं विश्लेषण करायला सुरुवात करूया. आता निफ्टी 50 मध्ये आपण जर बघितलं तर शुक्रवारीच मी ह्या दोन लेवल ऑलरेडी दिलेल्या होत्या. जे आपले यूट्यूब चॅनल मेंबर्स आहेत त्यांना ह्या लेवल दिलेल्या होत्या मार्केट चालू असतानाच 24,165 आणि वरच्या बाजूला 24,255 आणि सांगितलं होतं की ही जी लेवल आहे 24,255 ही मेक ऑर ब्रेक लेवल आहे. म्हणजे काय? तर जर किंमत ह्या लेवलच्या वर टिकली तर मग काय होऊ शकतं? निफ्टीमध्ये बाय ऑन डिप्स होऊ शकतं आणि त्यामध्ये किंमत वर जात असताना हा जो रेझिस्टन्स झोन आहे 24,345 ते 24,460 हा जो एरिया आहे हा रेझिस्टन्स झोन आहे. ह्या रेझिस्टन्स झोनला टच करू शकते. म्हणजे काय होऊ शकतं की किंमत इथून वर गेली ह्याच्यावर टिकली तर कमीत कमी 24,345 पर्यंत जाऊ शकते आणि खाली येऊ शकते. त्याच्या थोडंसं वर जाऊन खाली येऊ शकते. कदाचित ह्या लेवलला वरच्या टच करून खाली येऊ शकते. कदाचित ह्याच्याही थोडंसं वर जाऊन खाली येऊ शकते. अशा प्रकारे गोष्टी होऊ शकतात आणि हे कधी शक्य आहे? जर 24,255 च्या वर किंमत टिकली तर. कारण ही मेक ऑर ब्रेक लेवल आहे. बरोबर? जर ह्याच्या वर टिकली तर बाय ऑन डिप्स होईल. बाय ऑन डिप्स होईल म्हणजे काय? कुठूनही म्हणजे आता मी दाखवलं ह्या पद्धतीनं कुठूनही जर किंमत हे व्हायला लागली, खाली यायला लागली, तर खाली आल्यानंतर आपल्याला काय होऊ शकतं? इथून कुठूनही खाली आल्यानंतर ती किंमत परत वर जाऊ शकते. तर ह्याला म्हणायचं बाय ऑन डिप्स. तर बाय ऑन डिप्स होऊ शकतं आणि बाय ऑन डिप्समध्ये काय होऊ शकतं? आपल्याला किंमत आणखीन वर जाऊ शकते. तर अशा प्रकारची मूव्हमेंट कधी होऊ शकते? जर आपल्याला इथे 24,255 च्या आसपास किंमत ह्याच्या वर टिकली तर. बरोबर? 24,255 च्या वर टिकली नाही, तर मग काय होईल? मग सेल ऑन राईज होऊ शकतं. जसं आपल्याला इथे एक शक्यता वाटत होती, जे मी ह्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, की ही तेजी झाली आहे. इथून खाली आलं, इथून परत वर जात होतं आणि परत खाली यायला लागलं होतं. इथे जर एम पॅटर्न बनला असता, तर मग काय झालं असतं आपल्याला? मग इथून खाली यायला सुरुवात झाली असती. थोडंसं व्यवस्थित दाखवतो झूम करून म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर ह्या पद्धतीनं आपल्याला जर एम पॅटर्न झाला म्हणजे अशी तेजी झालेलीच आहे ऑलरेडी. इथपर्यंत खाली आलं, इथपर्यंत वर गेलं आणि इथून खाली येताना ही इथे एम पॅटर्न बनला नाही बघा. एम पॅटर्न बनेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण ह्या लेव्हलच्या खाली जर किंमत टिकली असती तर तो एम पॅटर्न बनला असता. मग काय झालं असतं? निफ्टी 50 मध्ये सेल ऑन राईज बघायला मिळालं असतं. आता काय झालंय? आता आपण जर बघितलं तर हा जो हाय होता, हा हायर हाय होता. हा जो हाय होता, हा लोअर हाय होता. त्यामुळे इथे एम पॅटर्न बनू शकत होता. पण आता ह्या हायच्या हा हाय इथे वर गेलेला आहे. हा हायर बनलाय. म्हणजे आता एक गोष्ट फिक्स झाली आहे, की जर एम पॅटर्न बनणार असेल,
तर इकडून मागे असणारी प्राइस ऍक्शन आता आपल्या उपयोगाची राहिलेली नाही. आता आपल्याला एम पॅटर्न साठी असणं लागणारी सगळी जर प्राइस ऍक्शन आहे, म्हणजे जर ह्या 24,255 च्या वर किंमत टिकणार नसेल तर सांगतोय, तर काय होईल, तर मग सगळी प्राइस ऍक्शन इथेच बनायला लागेल. म्हणजे काय होतंय बघा, आता ही तेजी झाली आहे. जर समजा किंमत खाली आली, परत वर गेली, परत खाली असं काही झालं, तर मग काय होऊ शकतं, एम पॅटर्न जर इथेच बनला, तर मग आपल्याला सेल ऑन राईज बघायला मिळू शकेल आणि मग घसरण पुन्हा एकदा चालू होऊ शकेल. मात्र 24,255 च्या वर टिकली, तर आधी सांगितल्याप्रमाणे बाय ऑन डिप्स होऊ शकते. 24,255 च्या खाली टिकली, तर मात्र सेल ऑन राईज होऊ शकते. आता सोमवारी ओपनिंग नंतर काय होतंय हे आपल्याला बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. पण एकूण सर्व घडामोडी बघता आपल्याला थोडंसं किंमत खाली जाण्याची शक्यता आत्ता तरी जास्त वाटतेय. अर्थात आज रात्रीचा अजून कालावधी आहे आणि त्यानंतर उद्या काय होतंय ह्याच्यावर पुढच्या सर्व घटना अवलंबून आहेत. सध्याचं चित्र असं आहे की किंमत इथे एम पॅटर्न कुठेतरी घडू शकतो. म्हणजे कदाचित गॅप डाऊन ओपन होऊ शकतं आणि गॅप डाऊन ओपन झाल्यावर थोडंसं सेलिंग येऊ शकतं. मग एक बाउन्स येऊ शकतो आणि अशा प्रकारे एम पॅटर्न बनू शकतो. म्हणजे असा एम पॅटर्न मग इथे होऊ शकतो आणि ह्या एम पॅटर्नच्या ब्रेकआउटला आपल्याला आणखीन सेलिंग होण्याची शक्यता आहे. असं आत्ताचं चित्र आहे. असंच्या असंच उद्या होईल असं नाही. त्यामुळे आपण काय करूया, संपूर्ण विश्लेषण मी तुम्हाला सांगितलं आणि ह्याच्यामध्ये 24,255 ह्या लेव्हलचा फार महत्त्वाचा रोल असणार आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्या संदर्भात खाली तर खाली, वर तर वर अशा प्रकारचं शॉर्ट टर्ममध्ये मूव्हमेंट आपल्याला घडू शकते. माझ्या मते निफ्टी 50चं हे विश्लेषण आता तुमच्या अगदी क्लिअर कट लक्षात आलं असेल. ह्या लेव्हल जर तुम्हाला काढून घ्यायच्या असतील, तर ह्या लेव्हल तुम्ही काय करू शकता, हा व्हिडिओ पॉज करून काढून घेऊ शकता. आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करूया. बँक निफ्टीमध्ये काय झालंय ऑलरेडी, बँक निफ्टीमध्ये ऑलरेडी आपल्याला रेझिस्टन्स झोनला ऑलरेडी टच केलेला आहे. 58,215 पासून 58,530 हा रेझिस्टन्स झोन आहे आणि या रेझिस्टन्स झोनला ऑलरेडी टच केलंय. आता इथे आपल्याला बघायचं काय आहे, आता आपल्याला अपेक्षित काय आहे खरं म्हणजे, तर हा इथे टच केल्यानंतर किंमत थोडी खाली येणे अपेक्षित आहे आणि खाली आल्यानंतर परत वर जाणं अपेक्षित आहे. बरोबर? तर आता तसं होतंय का? का इथेच एम पॅटर्न बनतोय? हे आता बघणं इंटरेस्टिंग आहे. कारण कधी-कधी असं होतं, की इथून किंमत जी खाली येते, त्यानंतर जी वर जाते, ती फार वर न जाता इथेच एम पॅटर्न बनू शकतो. तर असं सुद्धा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता इथे आपल्याला जर एम पॅटर्न नाही बनला, एकदा थोडं खाली येऊच शकतंय आणि त्यानंतर वर जात असताना हा जर हाय ब्रेक नाही झाला, तर मग एम पॅटर्न घडण्याची शक्यता आहे. म्हणजे आता आपल्याला नुसतं हा रेझिस्टन्स झोनला महत्त्व नाहीये, तर त्याच्याबरोबर ही जी लेव्हल आहे ह्याला सुद्धा महत्त्व आहे. 58,252 च्या आसपास असणारी ही जी लेव्हल आहे ह्याला सुद्धा महत्त्व आहे. समजा इथून थोडंसं खाली आलं आणखीन किंमत आणि खाली येऊन परत वर जाताना 58,252 ची ही जी लेव्हल आहे, 251.95 म्हणून मी 52 समजतोय. तर ह्याच्या वर गेलं, तर मग काय होऊ शकतं, मग आपल्याला आणखीन सुद्धा थोडंसं वर जाऊ शकतं. अशा प्रकारचं चित्र आपल्याला दिसतंय. मात्र तसं झालं नाही. ही तेजी झालेलीच आहे. ही तेजी अशी झालेलीच आहे. त्यानंतर किंमत खाली आली, थोडीशी वर गेली आणि परत खाली आली. एम पॅटर्न बनला, मग सेलिंग येऊ शकतं. तर अशा पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. प्राइस ॲक्शन मी तुम्हाला अगदी व्यवस्थित आणि परत-परत समजून सांगितलेली आहे. हे जर व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवलंत, तर सोमवारी तुम्हाला मार्केटमध्ये विश्लेषण करताना याचा उपयोग नक्कीच होऊ शकेल. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी या 2 इंडेक्समध्ये सोमवारसाठी केलेलं विश्लेषण. पुढे जाऊन आता आपल्याला सेन्सेक्सचं विश्लेषण करायचंच आहे. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठी या YouTube चॅनलच्या मेंबरशिप स्कीमविषयी अधिक माहिती सांगायची आहे. तुम्हाला तुम्ही जर YouTube ॲप ओपन केलंत आणि त्याच्यामध्ये शेअर मार्केट मराठी हा आपला YouTube चॅनल ओपन केलात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सबस्क्राईब बटनच्या शेजारी जॉइन बटन दिसत असणार आहे. या जॉइन बटनला क्लिक करून तुम्ही आपल्या चॅनल मेंबरशिपची माहिती पण घेऊ शकता आणि चॅनल मेंबरशिप पण घेऊ शकता. आपण ह्याच्यामध्ये 4 ऑप्शन उपलब्ध करून दिलेले आहेत. ब्रॉन्झ आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे आणि प्लॅटिनम मेंबरशिप आहे. अशा चारही मेंबरशिपचे ऑप्शन विषयी अधिक माहिती ह्या जॉइन बटनला क्लिक केल्यावर तुम्हाला तिथेच YouTubeवरच वाचता येईल. जर त्यापेक्षा जास्त माहिती तुम्हाला हवी असेल, तर त्यासाठी मी माझा WhatsAppचा नंबर इथे शेअर केलेला आहे. ह्या नंबरवर तुम्ही WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधून जे काही तुमची शंका असतील, प्रश्न असतील ते विचारू शकता.
लक्षात ठेवा ह्या नंबरवर फक्त WhatsApp मेसेज न संपर्क करा. साधा कॉल किंवा WhatsApp कॉल करू नका. कारण ह्या नंबरवरचे कॉल स्वीकारले जात नाहीत. फक्त मेसेजला रिप्लाय दिले जातील. त्यामुळे WhatsApp मेसेजद्वारे तुम्ही YouTube चॅनल मेंबरशिप विषयी जी काही माहिती हवी असेल ती विचारू शकता. मात्र ही माहिती विचारण्यापूर्वी एकदा ह्या जॉइन बटनला क्लिक करून ही माहिती एकदा वाचून घ्या आणि त्यानंतर ज्या काही शंका असतील त्या तुम्ही इथे अवश्य विचारू शकता. हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती. आता आपण पुढे जाऊया आणि राहिलेल्या इंडेक्सच म्हणजेच सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. आता सेन्सेक्सचं विश्लेषण अगदी निफ्टीप्रमाणेच आहे. याच्यामध्ये 77,665 ही मेक ऑर ब्रेक लेवल आहे. ह्या लेवलच्या वर जर किंमत टिकली तर काय होऊ शकतं, मग हा रेझिस्टन्स झोन पर्यंत जाऊ शकते. 77,955 ते 78,325 हा रेझिस्टन्स झोन आहे. ह्या रेझिस्टन्स झोन पर्यंत जाऊ शकते. कदाचित इथे जाऊनच खाली येईल, कदाचित थोडीशी वर जाऊन येईल, कदाचित आणखीन वर जाऊन येईल, कदाचित ह्या लेवलला जाऊन खाली येऊ शकते, कदाचित ह्याच्या वर जाऊनही खाली येऊ शकतं. अशा प्रकारे रेझिस्टन्स झोनचा रेझिस्टन्स घेऊन किंमत खाली येऊ शकते. मात्र 77,665 च्या वर टिकली तरच ह्या सर्व गोष्टी होणार आहेत हे लक्षात ठेवा. त्यामुळे 77,665 च्या वर गेलं तर कमीत कमी 77,955 ला तरी जाऊन टच करेल एवढी आपल्याला अपेक्षा ठेवायला हरकत नाही. त्यानंतर खाली आली आणि परत वर जायला लागली तर मग काय होऊ शकते, इथे बाय ऑन डिप्स झाल्यामुळे मग किंमत परत वर जाऊ शकते. मात्र 77,665 च्या किंमत खालीच राहिली तर काय होऊ शकतं, आता हा हाय जो आहे तो हायेस्ट हाय बनलेला आहे. त्यामुळे इथपर्यंत हाय आलाय. जर खाली ओपन झालं, खाली गेलं, परत बाउन्स आला आणि एम पॅटर्न बनला, तर मात्र काय होईल, इथे खाली सेल ऑन राईज बघायला मिळेल. वर टिकली तर बाय ऑन डिप्स बघायला मिळेल. खाली टिकली तर सेल ऑन राईज राहू शकेल. 77,665 ही त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाची लेव्हल असणार आहे. तर तीनही इंडेक्समध्ये मी लेव्हल्स दिलेले आहेत. त्या लेव्हल्सला कोणती प्राइस ॲक्शन होतीये, त्याच्यावर पुढे कोणतं चित्र आपल्यासमोर उभं राहील आणि मार्केटमध्ये कोणत्या दिशेनं मूव्हमेंट होईल, हे आपल्याला ठरणार आहे. तर मी जसं सांगितलंय तसं उद्या होतंय का, याची नक्की खात्री करा. व्हिडिओ हे आवडत असतील तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. तर आता आपण ह्या इथे येऊन आजचं विश्लेषण संपवतोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. बघून झाल्यानंतर तो कसा होता, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.